नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक भूगोलाचा छोटासा पण महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। तो पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये 2013 पासून ते 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये दरवेळेस विचारलेला आहे, न चुकता विचारलेला आहे। पेपर 1 मध्ये तर पश्चिम घाटासंबंधीचं विधान प्रत्येक परीक्षेला विचारलेलं आहे आणि पेपर 2 मध्ये तर शिखरांच्या बाबतीत आणि पर्वतरांगेच्या बाबतीत दरवेळेस एक प्रश्न पडलेलाच असतो। हे जे काही शिखर आहेत, हे जे काही पर्वत आहेत, ते आपल्याला कुठे मिळते? तर ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल जे की 4थ्या आणि 5वीला आहे, त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी हे जुने भूगोलाचे पुस्तक पाहिलं जातो, त्यावेळेस हे सर्व पुस्तकांमध्ये प्रत्येक घटकाचे वेगवेगळे भाग दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला जपान आहे, श्रीलंका आहे, आफ्रिका आहे, ब्राझील, इजिप्त, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, सर्व खंड, इस्रायल, जर्मनी, इटली या सर्वांचा अभ्यास करायचा असतो। पण ज्यावेळेस आपण अभ्यास करताना विचार करतो की आपल्याला जपानचं थोडीच विचारणार आहेत, मलेशियाचं थोडीच विचारणार आहेत, मलेशिया कुठं आणि आपली टीईटी कुठं, तर तसं नाही। टीईटी आणि संपूर्ण जगाचा संबंध आहे। इव्हन ज्यावेळेस आपण टेट देणार आहोत त्यावेळेस सुद्धा ह्या संपूर्ण जगाचा, ज्यावेळेस 2017ला टेटची परीक्षा झाली होती, ते सर्व प्रश्नपत्रिका बघा, त्यावेळेस तर सगळे जग घेतले होते आणि त्याच्यातले देश निवडले होते व देशांच्या राजधान्या विचारल्या होत्या। असे जवळजवळ 32 ते 33 देश विचारले होते आणि त्यांच्या राजधान्या विचारल्या होत्या। मग विचार करा, आता आज जो आपण घटक पाहणार आहोत, सर्वोच्च शिखर व पर्वतरांग, हा आपल्या टीईटीलाही उपयुक्त आहे आणि टेटलाही उपयुक्त आहे। तर आता आपण पाहूत कोणते आहेत ते। आणि हा घटक जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटांमध्ये पाठ होऊन जातो आणि हा घटक पाठ झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जगातील सर्वोच्च शिखर आणि पर्वतरांग पाठ होऊन जातील। आणि हे सर्वोच्च शिखर आणि पर्वतरांग हे एकाच व्हिडिओमध्ये देतो। ज्यावेळेस तुम्ही गुगलमध्ये शोधायला जाल त्यावेळेस तुम्हाला खूप पंचायत होणार आहे, कारण गुगलमध्ये व्यवस्थित माहिती मिळणार नाही। ह्या सर्वांचं एकत्रित करून तुम्हाला दिलेलं आहे आणि यूट्यूबवर हे तुम्हाला कुठंच सापडणार नाही, तुम्ही एक वेळेस वाटलं तर शोधून पहा। तर आता आपण पाहू सर्वोच्च शिखर व पर्वतरांग। भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर K2, त्याची उंची किती आहे? 8611। हा प्रश्न 2019च्या टीईटीला विचारला होता। भारतातील सर्वात उंच शिखर K2 आहे, त्याची उंची 8611 मीटर आहे। तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, त्याची उंची 1646, हे सर्वांना माहिती आहे। पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा, लक्षात घ्या, पूर्व हिमालयातील सर्वोच्च शिखर कांचनगंगा, त्याची उंची किती आहे? 8598 मीटर। आणि ज्यावेळेस आपल्या टीईटीला विचारलं जाईल त्यावेळेस त्याची उंची विचारत नाहीत, सहसा उंची विचारली जात नाही, फक्त शिखर कोणतं आहे आणि ते कुठलं आहे एवढंच विचारतात। आता पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर, हा प्रश्न दरवेळेस पडलेला आपल्या पेपर 1 मध्ये। तर पश्चिम घाटामध्ये सर्वात उंच जे शिखर आहे ते शिखर आहे ऐनमुडी, लक्षात घ्या, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर ऐनमुडी हे आहे आणि त्याची उंची 2695 मीटर आहे। आता उत्तर अंदमान बेटावरील, लक्षात घ्या, उत्तर अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर कुठले? तर सॅडल, त्याची उंची किती आहे? 738 मीटर। आता सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर अस्तंबा, त्याची उंची किती आहे? 1325 मीटर, हे सर्वांना माहिती आहे। मलेशियातील सर्वात उंच शिखर गुनुंग किनाबालू, त्याची उंची किती आहे? 4101 मीटर, लक्षात घ्या, मलेशियातील सर्वात उंच शिखर, नाव सुद्धा वेगळं आहे, लक्षात राहायला सोपं राहील। गुनुंग किनाबालू, नाव काय आहे? गुनुंग किनाबालू, हे मलेशियातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची 4101 मीटर आहे। तर जपानमधील सर्वात उंच शिखर, जपानमधील सर्वात उंच शिखर हे फुजियामा आहे आणि त्याची उंची 3776 मीटर आहे। आता श्रीलंकेतील सर्वात उंच शिखर कुठले? तर श्रीलंकेतील सर्वात उंच शिखर पिदुरुतलालगा, लक्षात घ्या, पिदुरुतलालगा, त्याची उंची किती आहे? 2524 मीटर। आता आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कुठले? किलिमांजारो, हे परीक्षेला येऊन गेलो होतं आपल्या। आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर हे किलिमांजारो आहे आणि त्याची उंची 5895 मीटर आहे। आता उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर कुठले? माउंट मॅकेनले, उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर कुठले? माउंट मॅकेनले, आणि त्याची उंची किती आहे? 6194 मीटर। ब्राझील मधील सर्वात उंच शिखर कुठले? तर ब्राझील मधील सर्वात उंच शिखर पिको दी नेब्लिना,
त्याची उंची किती आहे 3014 मीटर। हे आपण ज्यावेळेस संभाव्य प्रश्न पाहत होतो त्याच्यामध्ये हा प्रश्न आला होता आपला। ब्राझील मधील सर्वात उंच शिखर कोणते, तर पिको दी नेब्लेना, त्याची उंची किती आहे 3014 मीटर। इजिप्त मधील सर्वात उंच शिखर कुठले, तर माउंट कॅटरीत। इजिप्त मधील सर्वात उंच शिखर हे माउंट कॅटरीत आहे आणि त्याची उंची 2642 आहे। माउंट कॅटरीना नाही, माउंट कॅटरीत। इजिप्त मधील सर्वात उंच शिखर हे माउंट कॅटरीत आहे आणि त्याची उंची 2642 मीटर आहे। आपण हा प्रश्न आपल्या कम्युनिटी टॅब मध्ये टाकला होता, बऱ्याच जणांनी त्याचं बरोबर उत्तर दिलं होतं। अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर, तर आता अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर हे व्हेनिस मॅसिफ आहे। लक्षात घ्या, अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर व्हेनिस मॅसिफ आहे। त्याची उंची 4897 मीटर आहे। उंची किती आहे 4897 मीटर। व्हेनिस मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे। आता ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर, तर ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर आहे माउंट कॉशिस्को। लक्षात घ्या, माउंट कॉशिस्को, त्याची उंची 2228 मीटर। आता माउंटचे 3 आहेत, लक्षात घ्या। उत्तर अमेरिकेमध्ये माउंट मॅकिन्ले आहे, इजिप्तमध्ये माउंट कॅटरीत आहे आणि ऑस्ट्रेलिया खंडात माउंट कॉशिस्को आहे। आता हे माउंट वाले आहेत ना, ती नीट लक्षात ठेवायला पाहिजेत। इस्रायल मधील सर्वात उंच पर्वतरांग कुठली, गॅलिला। हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेला होता। इस्रायल मधील सर्वात उंच पर्वतरांग ही गॅलिला आहे। जर्मनीतील सर्वात उंच शिखर कुठले, तर जर्मनीतील सर्वात उंच शिखर हे जुगपिट्स आहे। लक्षात घ्या, जर्मनीतील सर्वात उंच शिखर जुगपिट्स आहे। त्याची उंची 2693 मीटर आहे। लक्षात घ्या, जर्मनीतील सर्वात उंच शिखर जुगपिट्स आहे, त्याची उंची 2693 मीटर आहे। आता इटलीतील सर्वोच्च शिखर ते कोणतं आहे, ग्रॅन पॅराडिसो, आणि त्याची उंची किती आहे 4061 मीटर। लक्षात घ्या, इटलीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे, ग्रॅन पॅराडिसो, आणि त्याची उंची किती आहे 4061 मीटर। 2019च्या पेपर 2 मध्ये इटली बाबत 2 प्रश्न पडले होते आणि आता ह्या वेळेस इटलीचे सर्वोच्च शिखर ग्रॅंड पॅराडिसो, त्याची उंची 4061 मीटर। हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे, कारण मागच्या वर्षी इटलीच्या बाबतीत 2 प्रश्न पडले होते, ते वेगळे होते। इटली हे कोटल्या नदीवर आहे आणि आणखी इटलीमधले एक शहर दिलं होतं, ते शहर कोणत्या नदीवर आहे, तर ह्या वेळेस इटलीमधील सर्वोच्च शिखर विचारली जाण्याची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने आपले जे काही प्राथमिकचे पुस्तक आहे, जेवढा काय घटक आपल्या अभ्यासक्रमाला आहे त्याच्यामध्ये जेवढे काही शिखर आहेत आणि पर्वतरांग आहेत ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तुम्हाला त्याचं एकत्रित करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला वाचण्यासाठी पाठ करण्यासाठी सोपं जाईल। असं वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यामध्ये केलं तर ते लक्षात राहण्यासारखं नाही। एकत्रित करून दिलं तर आपल्याला त्याचं ॲनालिसिस करता येईल, पाठ करायला सोपं जातं। आणि हा सर्वोच्च शिखर व पर्वतरांगे संदर्भाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे काय आहे सर्वोच्च शिखर व पर्वतरांग तुम्ही सर्वांनी लिहून घ्या, आपल्याला पेपर 1, पेपर 2 आणि इव्हन टेटला सुद्धा उपयोगाला पडणार। जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे। सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात।